दादर माटुंगा त्या साईडला फारच जुनं हॉस्टेल होतं. 2 जून 2017ला निकिता साताऱ्यावरून मुंबईला आली. तिच्या रूम मध्ये एक नवीन मुलगी आली आहे. तिचं नाव प्रियंका होतं. ती जी आधी निकिताशी एकदम बिंदास्तपणे गप्पा मारायच्या, इकड तिकडच्या टिंगलटवाळे करायचे, ते जाऊन एकदम अशी शांत आणि दिवसभर बेडमध्ये असणार. आता जवळपास 2:30 ते 3 वाजता त्यांच्या रूम मधून जोरात किंचाळण्याचा आवाज आला. लाईट चालू केली तर बघते प्रियंका त्यांच्या बाथरूम मध्ये भिंतीकडे तोंड करून बसली होती. तिने एक लाल रंगाची साडी नेसली होती. ती प्रियंकाकडे जवळ गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. जसाच तिने हात ठेवला ना, प्रियंकाने जोरात मागे वळून बघितलं आणि अनिकेत हा नोकरीसाठी पुण्यात गेला होता. त्याच्या ऑफिसच्या जवळ त्याला मस्त एक मोठा बंगला दिसला. तेव्हा त्याने त्या दरवाजा ठोकला. 85 वर्षाचा म्हातारा. त्याला त्यांनी खूप रूडली विचारलं की काय काम आहे? मला इकडे राहायचंय. हा, पण इथे 500 रुपये भाडं दर महिन्याला मला द्यावं लागेल. अनिकेतनी ती डील डन केली आणि अनिकेत मस्तपैकी त्याच्या कामावरून आला, बसला होता. अचानक त्याच्या दरवाजावर एक जोरात थाप पडली. उघडून बघितलं तर एक नवीन रूममेट आला होता त्यांच्यावर राहायला. राकेश नाव होतं त्याचं. दोघे मिळून घर मालकाबद्दलच बोलत होते की त्याच्या दरवाजावर जोर जोरात थाप आली. त्याच्या दरवाजातल्या की होल मधून बघितलं. जे घर मालक होते तो त्याच्या दरवाजा बाहेर कुऱ्हाड घेऊन उभा आहे. अनिकेत खूप जास्त घाबरला. त्याला समजत नव्हतं की तो काय करेल. त्याला घाम फुटला होता. कपाट दिसला. तो त्याच्या आतमध्ये जाऊ लागला लपायला. जो राकेश होता तो बोलला इथे नको लपू. का इथे का नको लपू? मला इथे लपायचं. तो मारून टाकेल. तू पण लप. तो बोलला इथे नको लपू कारण या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं स्टोरीज विथ रिकीच्या या 4th एपिसोडमध्ये, जिथे मी रिकी तुम्ही ज्या स्टोरीज आपल्याला मेल किंवा DMs थ्रू पाठवतात त्या मी नरेट करून सांगतो. आणि आजच्या एपिसोडमध्येही आपण अशाच काही भयानक, हॉरर, क्रीपी गोष्टी घेणार आहोत ज्या तुम्ही मला पाठवल्यात. पण ह्या गोष्टींना सुरुवात करण्याच्या आधी मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची, ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. त्याने होणार काय की जेव्हाही आपण नवीन व्हिडिओ टाकू तुम्हाला सर्वात आधी माहिती पडेल. आणि पुढच्या आठवड्यापासून आता आपण ट्रू क्राईम पॉडकास्ट ही कन्सिस्टंटली करणार आहोत, ज्यात तुम्ही सिरियल किलरबद्दल किंवा कोणता असं मर्डर मिस्ट्रीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टे ट्यून. खूप काही येणार आहे आणि आपण जराही वेळ न घालवता आजच्या गोष्टींना सुरुवात करूया. तर मित्रांनो, जी आपली पहिली गोष्ट आहे ती आपल्याला प्रियाने पाठवलेली आणि ही गोष्ट तिच्या बहिणीबरोबर घडलेली. तिच्या कझिन बहीण, चुलत बहिणीबरोबर ही गोष्ट घडलेली जेव्हा ती तिच्या शिक्षणासाठी मुंबईला आली होती. नमस्कार टीम फंकस. माझं नाव प्रिया आहे आणि मी मुंबईत राहते. ही घटना माझ्या चुलत बहिणीबरोबर घडलेली. तिचं नाव निकिता आहे आणि ही घटना तिच्याबरोबर 2017 ते 18 ह्या दरम्यान घडलेली. तर निकिता खूप जास्त हुशार मुलगी होती. तिने आपलं 1ली ते 12वी हे शिक्षण तिच्या गावातून केलं. म्हणजे ती साताऱ्याला राहत होती, तिथून तिने केलं. तिचं शाळेत बऱ्यापैकी नाव होतं आणि सगळे शिक्षक शिक्षिका तिच्याबद्दल खूप काही चांगलं बोलायचे, कारण ती होतीच एवढी हुशार. आणि ती 12वीलाही 84% पास झाली. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिच्यावर खूप जास्त गर्व होता. निकिताचं एक स्वप्न होतं की तिला डॉक्टर बनायचं होतं. जसं प्रत्येक लहान मुलामुलींचं स्वप्न असतं ना की त्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं आहे, तसं निकिताचंही स्वप्न होतं. पण निकिताला हे कुठे ना कुठे माहिती होतं की ज्या गावात ती राहायची तिथे चांगले क्लासेस वगैरे किंवा मेडिकल प्रिपरेशनसाठी जे सेंटर असतात ना ते एवढे चांगले नाही आहेत. आणि म्हणूनच तिने तिच्या वडिलांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही मला शहरात मुंबई किंवा पुण्यात पाठवू शकता का? तिथे खूप चांगले ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तिकडे चांगले कॉलेजेस आहेत, चांगले सेंटर्स आहेत. तर मी तिथे जाऊन माझं शिक्षण पूर्ण करते आणि तिकडे खूप जास्त चान्सेस आहेत की मी नीटमध्ये माझं सिलेक्शन होईल. कारण तुम्हाला माहिती आहे की नीट ही काही सोपी परीक्षा नाही आहे. हिला खूप जास्त मेहनत लागते, खूप जास्त परिश्रम लागतो आणि तसेच चांगले शिक्षकही लागतात. पण तिचे वडील काही त्या गोष्टीसाठी तयार नव्हते. त्यांचा तिच्यावर खूप जास्त जीव होता. त्यांनी तिला बोललं की तू लहानपणापासून इथे वाढली आहेस, तू तुझ्या आयुष्यातले 20 वर्ष इथे घालवले आहेस आणि तू आता एका मोठ्या शहरात जाऊन तू कसं काय राहशील? तिकडे एवढ्या अडचणी, एवढ्या प्रॉब्लेम्समध्ये तू कसं राहशील? तू एक काम कर, तू इथेच जा ना, इथेही आपल्या इकडे चांगले सेंटर्स आहेत, जरा लांब आहेत पण आपण काहीतरी करू ना. पण निकिताचं असं होतं की तिला तिचे स्वप्न खूप महत्त्वाचे होते. तिला काहीही करून त्या इन्स्टिट्यूटमध्ये जे मुंबईला होतं त्याच्यात ॲडमिशन हवं होतं. म्हणून ती वडिलांना खूप जास्त कन्व्हिन्स करायला लागली, खूप लाडीगोडी करायला लागली आणि शेवटी वडील हे वडील असतात, त्यांचं तिच्या पुढे काही चाललं नाही. 2 जून 2017ला फायनली निकिता साताऱ्यावरून मुंबईला आली.
तिचे वडीलही तिच्यासोबत होते. त्यांनी सर्व तिचं क्लासेसचं वगैरे ॲडमिशन घेतलं. दादरला तिचा तो क्लासेस होता, जो कोचिंग सेंटर होता तो दादरला होता. क्लासेस तर खूप जास्त महाग होतं, म्हणजे त्यांच्या ऐपतीपेक्षा तर बाहेरच होतं. पण निकिताच्या डोळ्यात खूप जास्त स्वप्न होते, म्हणून तिच्या वडिलांनी तिला काहीच न म्हणता कर्ज वगैरे काढून तिला त्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं. आता शिक्षणाचा तरी प्रश्न सुटलं, पण राहण्याचं काय? मुंबई जसं तुम्हाला माहिती आहे खूप जास्त महाग शहर आहे. इथे राहणं हे एवढं स्वस्त नाही आहे. इथे फ्लॅट्स वगैरेची किमती तुम्हाला माहितीच आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईत राहणं हे खूप जास्त आउट ऑफ बजेट जात होतं. त्यांनी त्यांच्या आजूबाजूला क्लासेसमध्ये वगैरे विचारलं की इथे राहण्याची, स्वस्तात राहण्याची सोय आणि खाण्यापिण्याची सोय कुठे आहे. तर ज्यांच्या ज्या क्लासेसमध्ये पिओन होते तर त्यांनी सांगितलं इथेच 20-25 मिनटावर एक गर्ल्स हॉस्टेल आहे, तिथे तुम्ही राहू शकता. काहीतरी 5-6 हजार रुपये महिन्याचं भाडं आहे आणि खाण्यापिण्याची सोय, खाली मेस वगैरे सर्व काही आहे. तर एवढं त्रास नाही आहे आणि तिकडे बऱ्याच मुली राहतात जे शिक्षणासाठी मुंबईला येतात. तर तुम्ही तिथेही जा ॲडमिशन करून टाका आणि तिथेही राहायला सांगा. तर तिचे वडील बोलले ठीक आहे. ते त्या हॉस्टेलमध्ये गेले आणि हॉस्टेल फारच जुनं हॉस्टेल होतं, म्हणजे 50-60 वर्ष जुनी ती बिल्डिंग होती. आणि तुम्हाला माहिती आहे दादर, माटुंगा त्या साईडला अशा बऱ्याच बिल्डिंग आहेत जे खूप जुन्या आहेत. तर तीही त्यांच्यापैकीच एक बिल्डिंग होती. तर तिथेच तिचे वडील गेले आणि तिचं ॲडमिशन करून टाकलं. त्यांचं भरपूर फारच स्वस्तात झालं आणि सर्व बजेटमध्ये झालं. आता त्या हॉस्टेलमध्ये कसं होतं ना, प्रत्येक मुलींना रूम्स अलॉट केलेले होते, म्हणजे एक रूममध्ये 3 मुली राहू शकत होत्या. निकिता ही खूप लवकर आलेली, म्हणजे ते 2 जूनच्या आसपास आली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या टायमाला जनरली वेकेशन सुरू असतात, सुट्ट्या सुरू असतात. तर तिच्याबरोबर जास्त कोण मुली नव्हत्या त्या हॉस्टेलमध्ये. सगळे आपापल्या घरी वगैरे, गावी वगैरे गेलेल्या. त्यामुळे निकिता तिच्या रूममध्ये एकटीच होती. तिच्या रूममध्ये सध्या तरी कोण अलॉट नव्हतं झालेलं. तर त्या दिवशी बाबा तिच्याबरोबर दिवसभर थांबले, क्लासेसचं काम कंप्लीट केलं, ते हॉस्टेलचं सगळं केलं, सगळं सामान, जेवणाची वगैरे सोय सगळं करून बाबा रात्री त्यांच्या घरी निघाले. आणि जातेवेळीच्या बाबांनी तिला हा एक प्रश्न विचारला की बाळा तू राहशील ना एकटी, कारण तू ह्या आधी कधीच राहिली नाही आहेस, तर तू राहशील. तर निकिताही खूप जास्त कॉन्फिडंट होती आणि खूप जास्त मोटिवेटेड होती. ती बोलली की हो बाबा मी राहीन इथे आणि मी खूप मन लावून अभ्यास करेन, मी ह्या वर्षीच खूप चांगल्या टक्क्यांनी पास होऊन दाखवेन. आणि राहायला प्रश्न एकटे तर मी इकडे एकटी नाही राहणार आहे. आता फक्त सुरुवातीचे काही दिवस जसे ते वॉर्डन बोलले आणि काही दिवसांनंतर इथे येतील मुली वगैरे येतील ते म्हणून बाबा तिचे निघून गेले. त्यांची रात्री दादरवरून ट्रेन होती तर ते तिथून निघून गेले. आता पहिल्या रात्री तर निकिता थोडी उदास होती, म्हणजे तिचं मन लागत नव्हतं, कारण घरापासून लांब ती पहिल्यांदा राहते. पण ती खूप जास्त खुशी होती, कारण ती फायनली तिच्या स्वप्नाकडे पुढे जाते. म्हणजे तिला ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन पाहिजे होतं तिकडे तिला मिळालं होतं. ती मुंबईत आली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गावाकडे राहणाऱ्या मुलाचं एकदा स्वप्न असतं की आपण ही शहरात जावं आणि तिकडचे जे ही मजा मस्ती आपण करावी. तर तिचंही ते खूप एक्सायटेड होती त्या रात्री तरी. तर त्या रात्री तर तिला काही झोप नाही लागली. ती खूप 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 उशिरा झोपली आणि सकाळी जवळपास 10-10:30ला जेव्हा निकिता गार झोपेत होती तिच्या दरवाजावर जोरात कोणीतरी ठोकलं. तर ती उठली आणि ती दरवाजा ओपन करायला गेली. जेव्हा तिने दरवाजा ओपन केला तिने बघितलं की तिच्या रूममध्ये एक नवीन मुलगी आली आहे जी तिची रूममेट असणार आहे. तिचं नाव प्रियंका होतं. प्रियंका ही खूप जास्त बिंदास्त आणि बेधडक मुलगी होती, म्हणजे तिच्या वागण्यावरून तरी तसंच वाढत होतं. ती आली, ती खूप जास्त कॉन्फिडंट होती. तिने आपलं सामान वगैरे लावलं आणि निकिताशी गप्पा मारायला लागली की तू कुठून आली आहेस, काय आली आहेस. निकिता तिच्यावर गप्पा मारत, तर त्यांचं चांगलंच बऱ्यापैकी रमलं. 2-3 दिवसांनी निकिताचं आता नॉर्मल रुटीन सुरू झालं की तिचं 12 ते 7 क्लासेस असायचं. तर ती रोज क्लासला जायची, लेक्चर्स अटेंड करायची, घरी यायची, अभ्यास करायची, जेवायची आणि झोपून जायची. ठीक आहे. आणि दुसरीकडे जी प्रियंका होती, प्रियंकाचं क्लासेस वगैरे जायचं एवढं मन नव्हतं. ती म्हणजे मुंबईत मजा मस्ती करायला आलेली. जसं मी तुम्हाला म्हटलेलं की ती खूप बेधडक मुलगी होती. त्यामुळे ती असायची, ती आराम करायची, लेक्चर्स बंक करायची. निकिताला विचारायची अरे तुला काही टेन्शन वगैरे नाही आहे का. तर तिचं असं होतं की मला नाही जायचं आहे बाबा, माझं बंद नाही करत आहे, मी आहे इथेच आहे. तर ती कॉलेजला जायचीच नाही, बंक करायची लेक्चर्स वगैरे आणि त्या हॉस्टेल रूममध्येच पडलेली असायची. आता निकितालाही मुंबई बऱ्यापैकी जमली होती. ती रोज क्लासला जायची, तिचे काही तिकडे मित्रमैत्रिणी बनलेल्या, ते लोक फिरायला जायचे, देवळात वगैरे जायचे आणि हॉस्टेलला येऊन मस्तपैकी सगळं म्हणजे बोलतात नाही परफेक्ट लाईफ सुरू झालेली. जसं तिने विचार केला तसं काहीतरी मस्तपैकी चालू होतं. पण मात्र दुसरीकडे जी प्रियंका होती ना, तिचं वागणं खूप जास्त बदललं होतं. म्हणजे ती जी आधी निकिताशी एकदम बिंदास्तपणे गप्पा मारायच्या, इकड तिकडच्या टिंगलटवाळे करायचे, ते एकदम बंद झालं होतं. ते जाऊन एकदम अशी शांत आणि दिवसभर बेडमध्ये असणार, आंघोळ नाही करणार,
आणि हे सर्व निकिताला समजत होतं, तिला सांगायची, पण तिचं असं होतं की जाऊ दे, मे बी ही अशीच असेल आणि मी एवढं ओळखतही नाही हिला, तर जाऊ दे ठीक आहे. निकिताही तिला इग्नोर करायची आणि ती आपलं काम करत राहायची. एक दिवशी काय झालं ना की निकिताचं क्लास जरा लवकर संपलं, म्हणजे तिचे अर्धे लेक्चर्स वगैरे नव्हते. म्हणून तिच्या मित्रांनी प्लॅन केलं की आपण एक काम करूया, आपण मरीन ड्राईव्हला फिरायला जाऊया. मुंबईतला मरीन लाईन्स हे खूप एक टुरिस्ट स्पॉट आहे, तिकडे फिरायला जाऊया. आणि निकिताने ह्याच्या आधी कधी बीच किंवा चौपाटी पाहिली नव्हती तिच्या पूर्ण आयुष्यात, तर ती खूप जास्त एक्सायटेड होती. म्हणून त्यांनी ठरवलं की जाऊया. आणि ते लोक क्लासेस लवकर संपवून गिरगाव चौपाटीला गेले. तिकडे गेले, मजा मस्ती केली, पावभाजी वगैरे खाल्ली. आणि रात्री येता येता निकिताला उशीर झाला. ती तिच्या रूममध्ये आली आणि बघितलं की प्रियंका तशीच कोपऱ्यात पडली आहे. आणि आज तर खूपच जास्त विचित्र वागते ती, म्हणजे असं की तिने काही खाल्लंही नाही, असं एकदम बारीक झाली आहे. आणि हे बघून निकिताला तिची खूप जास्त काळजी वाटली. ती प्रियंकाजवळ गेली आणि तिला विचारलं की प्रियंका, तू बरी आहेस ना? म्हणजे तुला काय होतंय मला सांग, तू का अशी वागतेस, तू अंघोळ नाही करत आहेस आणि अशी विचित्र का वागतेस, तू काय खात नाही आहेस, काही नाही, तर तू खा आधी. तर निकिता तिला खूप जास्त समजवत होती, विचारत होती, पण प्रियंका तिला चू नव्हती करत, म्हणजे तिच्याशी अजिबात बोलत नव्हती. ती फक्त एक टक लावून समोर बघत होती. ती खूप जास्त डिप्रेस आणि खूप टेन्शनमध्ये होती. निकिताने तिला समजवलं, तिला जबरदस्ती खायला वगैरे दिलं, तर ती काही खात नव्हती. तेव्हा निकिताने तिला सांगितलं की बा तू एक काम कर, आता तू झोप, आराम कर, उद्या सकाळी आपण दोघे डॉक्टरकडे जाऊ आणि त्यांना दाखवू की बा तुझं काय होते तुझ्याबरोबर, आणि त्यांना तू सगळं सांग. ठीक आहे, आता आराम कर, मी पण आराम करते, मी खूप दमली आहे. निकिताने तिचं जेवून घेतलं थोडंफार आणि झोपून गेली. आता जवळपास 2:30 ते 3 वाजता त्यांच्या रूममधून जोरात किंचाळण्याचा आवाज आला. हे ऐकून निकिता लगेच उठून बसली आणि बघायला लागली की नक्की झालं काय. निकिताला काहीच समजत नव्हतं की कोण ओरडलं, कोण पडलं, कोणाला काही लागलं, काहीच समजत नव्हतं. तिने कशीबशी ती उठली आणि तिने लाईट चालू केली तर बघते प्रियंका पूर्ण रूममध्ये नाही आहे. आता निकिता हे बघून खूप जास्त टेन्शनमध्ये आली. ती पूर्ण रूममध्ये प्रियंकाला शोधायला लागली. ती फ्लोअरवर वगैरे गेली, पण प्रियंका कुठेच नव्हती. परत येऊन तिने बघितली तर प्रियंका त्यांच्या बाथरूममध्ये समोर भिंतीकडे तोंड करून बसली होती. तिने एक लाल रंगाची साडी नेसली होती आणि तिचे पूर्ण केस विस्कटलेले होते. हे बघून निकिता खूप जास्त घाबरली. तिला काय करू काहीच समजत नव्हतं, पण आता तिला तिच्या मैत्रिणीला मदत ही तर करायची होती. तिने प्रियंकाला विचारलं, प्रियंका तू बरी आहेस ना? तू काय झालं, तू अशी एकटी का बसली आहेस बाथरूममध्ये आणि ही साडी का नेसली आहेस तू? हे बोलून सुद्धा प्रियंका तिच्याकडे मात्र बघत नव्हती. ती प्रियंकाकडे जवळ गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. जसाच तिने हात ठेवला ना, प्रियंकाने जोरात मागे वळून बघितलं आणि तिचे डोळे खूप जास्त रागात होते. आणि ती निकिताला जोरात किंचाळून बोलली की तू लांब हो माझ्यापासून, माझ्या जवळ नको येऊ, लांब हो, निघून जा इथून. हे माझं फ्लॅट आहे, हे माझी रूम आहे, तू इथे का आली आहेस, तू निघून जा इथून. आणि हे ऐकून निकिता खूप जास्त घाबरली. ती परत रूममध्ये आली आणि रडायला लागली. तिला काहीच समजत नव्हतं की हे नक्की काय होतंय. तिने तिच्या आईवडिलांना फोन लावायचा विचार केला, पण एवढ्या रात्री आईवडिलांना फोन करून त्रास देणं ही तिला पटत नव्हतं. ती पूर्ण रात्र तिकडे रडत झोपून गेली. तिला काहीच समजलं नाही. जशी सकाळ झाली तिने डोळे उघडले, तिने बघितलं तिचं पूर्ण घर विस्कटलेलं होतं. आणि हे बघून तिला पूर्ण रात्री काय झालं ते आठवलं, पूर्ण ते ट्रॉमा आठवला. ती धावत वॉर्डनकडे गेली आणि वॉर्डनला पूर्ण असं हे प्रकार सांगितला आणि लेटर लिहिलं की मला त्या रूममध्ये नाही राहायचं आहे, माझी रूम बदली करा, किंवा मला त्या मुलीबरोबर नाही राहायचं आहे, कसं करून त्यांनी त्याला लेटर दिलं. आणि वॉर्डनला तो लेटर सबमिट करून आली. थोड्या वेळानंतर वॉर्डनने तिला बोलवलं आणि विचारलं की काय झालं बाळा. तर तिने परत ती पूर्ण सिच्युएशन सांगितली की माझ्या रूममध्ये, मी या रूममध्ये राहते आणि तिथे माझी जी रूममेट आहे प्रियंका, ती अशी रात्री वागते आणि मला समजत नाही काय करू. मला तुम्ही प्लीज मी हात जोडतो, मला एक नवीन रूम द्या किंवा मी इथून चालली आहे. तेव्हा हे ऐकून तिचे वॉर्डन बोलले की कोण मुलगी? तुझ्या रूममध्ये तू एकटी राहतेस. अजूनपर्यंत कोणीही दुसरी मुलगी असाईन नाही झाली आहे तुझ्या रूममध्ये. अजून मुलींना यायचं बाकी आहे. तुझ्या रूम मधल्या मुली अजून आल्यातच नाहीये. तू कोणाबरोबर राहतेस आणि तू काय बोलतेस? हे ऐकून निकिताच्या पायाखालची जमीन सरकली. तिला काहीच समजत नव्हतं. तिला कडकडून ताप भरला होता. तिने हे एकही क्षण न घालवता तिच्या वडिलांना फोन केला आणि त्यांना हे सर्व जे गोष्टी तिच्याबरोबर घडल्या ते सर्व तिने सांगितलं. तिच्या आई वडील काही तासातच मुंबईत आले आणि परत तिला तिच्या गावी घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी कधीच तिला असं काही
मुंबईत किंवा शहरात असं काही शिक्षणासाठी पाठवलं नाही. तर हीच गोष्ट होती जी आपल्याला प्रियाने पाठवलेली. आणि मीही जेव्हा ही गोष्ट वाचली तर मी खूप जास्त घाबरलो होतो, कारण हे आहेच किती अनयुज्युअल. आणि हे समजा आपल्याबरोबर झालं तर बाबा मी तर पहिलाच बाबा बेशुद्ध पडणार आहे ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये. तर ही जी आपली आजची दुसरी गोष्ट आहे ती आपल्याला अनुजनी पाठवलेली. आणि हा अनुजचा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे जो त्याच्याबरोबर आणि त्याच्या परिवाराबरोबर घडलेला 2007च्या दरम्यान. 2007ला जेव्हा तो 2-3 वर्षाचा होता तर ते लोक गावी गेले होते. जानेवारी-फेब्रुवारीच्या टायमाला जेव्हा माघी गणपती येतात, त्यांच्या घरी गणपती यायचा आणि ते लोक त्यासाठीच गणपतीसाठी गावी गेले होते. तर झालं सगळ्यापैकी मस्तपैकी झालं, गणपती वगैरे साजरा केला त्यांनी, विसर्जन वगैरे झालं. आणि त्या लोकांनी असा एक निर्णय घेतला की आपण 2-3 दिवस थांबू आणि मग मुंबईला जाऊ. तर दुसऱ्या दिवशी अनुज त्याच्या मामाकडे गेला. म्हणजे त्याचे आई वडील आणि त्याची लहान बहीण हे लोक त्यांच्या मामाच्या गावी जात होते. तर गाव काही जास्त लांब नव्हतं, 8-9 किलोमीटर लांब असेल. अनुज आणि त्याची बहीण खूप जास्त लहान होती, तर ते लोक बाईकनीच गेले. असं तर गेले आणि पूर्ण दिवसभर राहिले वगैरे तिकडे. मस्तपैकी जेवण वगैरे झालं, रात्रीचं जेवण वगैरे त्यांनी केलं. आणि त्यांना निघतेवेळी थोडं उशीर झाला, म्हणजे 9:30-10 हा टाईम झाला होता. त्या मामांनी त्या वडिलांना सांगितलं की बाबा तुम्ही आता नका जाऊ, आता खूप रात्र झाली, एक काम करा, थांबा आणि सकाळी आरामात चहा नाश्ता वगैरे करून जा. पण त्याच्या वडिलांचं असं होतं की नाही, आम्हाला उद्या मुंबईला जायचं आहे परत, तर आम्ही नाही थांबू शकत. पण आता आम्ही जातो, पॅकिंग वगैरे करायची आणि सकाळी आम्ही लवकरच निघू मुंबईला, त्यामुळे आता तर मला नाही थांबता येणार. आणि त्यामुळे ते लोक काही तिथे थांबले नाही आणि परत आपल्या घराकडे निघाले, आपल्या गावी निघाले. तर येतेवेळी जवळपास 10:30-11 वाजले असतील आणि पूर्ण रोड सुमसाम. तो नाही ते गावी कसं काही असतं, पूर्ण साम सोम, जास्त कुठे लाईट्स वगैरे काहीच नव्हतं, फक्त आपली हेडलाईट. आणि ते लोक जात होते. तर जाताना सगळं काही मस्त चाललं होतं, गप्पा वगैरे मारत होते. अचानक थोड्या वेळांनी अनुजच्या आईला दिसलं तर रोडच्या एका साईडला एक मोठं पिंपलाचं झाड होतं आणि त्या पिंपलाच्या झाडाखाली एक म्हातारी बाई त्यांना बघते. पांढरी शुभ्र बाई त्यांच्याकडे बघते आणि हसते. हे बघून अनुजची आई खूप जास्त घाबरली. ती तिच्या वडिलांना सांगायला लागली, तुम्हाला दिसते का ती बाई? त्याच्या वडील बोलले, कुठे बाई आहे, काय नाही, तू गप्प घरी चल, तुला हे सर्व मनाचे खेळ आहेत. त्याच्या वडिलांना काहीच दिसत नव्हतं. पण अनुजची आई खूप जास्त घाबरली होती, कारण तिने त्या बाईला स्पष्ट बघितलं होतं त्यांच्याकडे बघताना आणि हसताना. थोडा वेळ गेला, ती देवाचं नाव घ्यायला लागली, देवाचं नामस्मरण करायला लागली. थोड्याच वेळानंतर तिकडे एक ब्रिज लागला आणि ब्रिजवरून त्यांची गाडी स्लिप झाली. त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. अनुजच्या डोक्याला खूप जास्त मार लागलं, त्याच्या बहिणीला इकडे खरचटलं आणि त्याच्या पप्पांनाही बऱ्यापैकी लागलं होतं, त्याच्या वडिलांनाही लागलं होतं. पण अनुजच्या डोक्याला खूप जास्त मार लागला होता. हे बघून त्याचे आई वडील खूप घाबरले. वडिलांनी तशीच बाईक उचलली आणि जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. कसंबसं करून रात्री 12:30-1 वाजेपर्यंत अनुजला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याच्यावर उपचार सुरू झाला. त्याला काही शुद्ध मात्र येत नव्हती. तिथे डॉक्टरने सांगितलं की अनुज कोमात आहे, त्याला काहीच समजत नाही आहे. 3-3.5 वर्षाचा बाळ कोमात गेले. हे ऐकून त्याच्या आईला खूप जास्त धक्का बसला. ती फक्त देवाचं नाव घेत होती आणि सर्व काही तिला काही समजत नाही, फक्त ती देवाकडे प्रार्थना सुरू होती. 2 दिवसानंतर अनुजला शुद्ध आली, तर सर्व नॉर्मल व्हायला लागलं आणि काही दिवसांनंतर त्याला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि सर्व काही ठीक झालं होतं बरं का. आता म्हणजे अनुज बरा व्हायला लागला, त्याची परिस्थिती सुधारत होती, त्याची बहीण ठीक झाली, सर्व काही मस्त चालू होतं. पण डॉक्टरने त्यांना काही दिवस ठेवायला सांगितलेलं. अनुजची आई रात्री त्याच्याबरोबर थांबली होती, त्यांचं जेवण वगैरे झालं होतं आणि आता फक्त झोप येण्याची वाट बघत होती. जवळपास 12:30-1च्या दरम्यान परत एक केस हॉस्पिटलमध्ये आली. एक माणूस आला हॉस्पिटलमध्ये, जोरजोरात किंचाळत त्याचा पूर्ण परिवार आला आणि ते रडत होते, फक्त रडत होते. ते लोक त्या माणसाला लवकरात लवकर ICUमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार चालू करण्यात आले. आणि सकाळी समजलं की त्या माणसाचं जीव गेलंय, त्याचा तिथे मृत्यू झालाय. तेव्हा अनुजच्या आईने ते जे हॉस्पिटलमध्ये जे सिस्टर्स वगैरे असतात त्यांना विचारलं की काय नक्की झालं काय. आणि तेव्हा सिस्टरने सांगितलं की हे लोक रात्री बाईकनी येत होते आणि तेव्हा तिथे यांचं बाईक स्लिप होऊन ॲक्सिडेंट झाला. आणि हे ऐकूनच अनुजची आई खूप जास्त शॉक झाली, कारण ती जागा दुसरी तिसरी कोणती नसून तीच जागा होती जिथे त्यांचंही ॲक्सिडेंट झालं होतं. जेव्हा अनुजच्या आईने अजून माहिती काढली, त्यांना हे माहिती पडलं की ती जी बाई आहे ना, त्या रस्त्यावर वारंवार लोकांना दिसत असते आणि कोणत्याही माणसाची चुकूनही तिच्याकडे नजर गेली तर त्यांच्या परिवाराबरोबर काही ना काहीतरी वाईट होतं. तर हीच गोष्ट होती जी आपल्याला अनुजनी पाठवली होती आणि अनुजची पर्सनल लाईफ एक्सपिरियन्स होती असं तो म्हणतोय.
तर आणि खूप खूप विचित्र होती, कारण जसं तो म्हणते कोमात वगैरे गेला आहे, हे तर ऑब्व्हियसली रिअलच असेल. आणि मलाही ही गोष्ट खूप जास्त भयानक वाटली, कारण आतापर्यंत आपण बघत होतो की कोणाला काहीतरी दिसलं तो घाबरला, पण ह्याच्यात लिटरली अनुज 2 दिवस कोमामध्ये होता. जेव्हा तो लहान होता त्याचा जीवही जाऊ शकला असता, आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमधून तो परत आला आणि त्याची जर आई ही गोष्ट सांगते त्याला, तर हे खरीच असावी असे म्हणतो. आणि आत्ता आपण वळूया आपल्या तिसऱ्या स्टोरीकडे. तर मंडळी, जी आपली थर्ड स्टोरी आहे, जी आपली तिसरी गोष्ट आहे, मला माहिती आहे आज भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे, आणि तुम्हाला जर अजून अशा गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. तिथेही आपण असं काही ना काहीतरी टाकत असतो. ही गोष्ट आपल्याला अक्षयनी पाठवली होती, अक्षयनी मेल केली होती. तर ही गोष्ट जवळपास 1990 ह्या आसपासची आहे. तर अक्षयचे जे वडील होते त्यांच्या कॉलेजचा एक बेस्ट फ्रेंड होता, त्याचं नाव होतं अनिकेत. अनिकेत हा खूप हुशार मुलगा होता. त्यांनी त्याची इंजिनिअरिंग वगैरे कंप्लीट केली होती आणि तो नोकरीसाठी पुण्यात गेला होता. त्याला मस्त पुण्यातल्या एका IT हबमध्ये त्याची नोकरीही लागली होती. तो मुंबईवरून जेव्हा पुण्याला गेला तेव्हा त्याचं ऑफिसचं वगैरे सगळं झालं आणि त्याला राहायची वगैरे पण सोय करायला लागली. जशी आपली पहिली स्टोरी होती ना, तशाच टाईपमध्ये ही काहीतरी स्टोरी आहे. तर त्याचं ऑफिस जवळपास आठवड्यानंतर सुरू होणार होतं. तर तो आठवड्या आधीच गेला पुण्याला आणि त्याने ते राहण्याची वगैरे सोय करू लागला. म्हणजे कुठे राहायचं, काय राहायचं ते सर्व तो घरं वगैरे शोधू लागला. तर त्याच्या ऑफिसच्या जवळ जवळपास 1.5-2 किलोमीटर लांब असेल त्याला मस्त एक मोठा बंगला दिसला, ज्याच्यावर एक पाटी अडकवलेली होती की PG अवेलेबल, म्हणजे तुम्ही ॲज अ पेईंग गेस्ट तिथे राहू शकता. अनिकेतने विचार केला, बस मी हाच घर बघणार आता, आणि तो त्या बंगल्यात गेला. जेव्हा त्याने त्या दरवाजा ठोकला, एक जवळपास 80-85 वर्षाचा म्हातारा बाहेर आला. एकदम घाण कपडे, असं वाटत होतं खूप दिवस आंघोळ नाही केली आहे, म्हणजे असंच घाणीत राहत होता तो. त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांनी खूप रूडली विचारलं की काय काम आहे. अनिकेत बोलला की तुम्ही पाटी लावली आहे इथे, की तुम्हाला कोण भाडेकरू हवं आहे, तर मला इकडे राहायचं आहे, तर मला द्याल का भाड्याने घर. हे ऐकताच ते जे घर मालक होते त्यांनी खूप रूडली त्याला उत्तर दिलं का हां, पण इथे 500 रुपये भाडं दर महिन्याला मला द्यावं लागेल. हे ऐकून अनिकेत खूप जास्त खुश झाला, कारण त्यांनी थोडं भाव काढलं होतं. त्याला समजलं की ते त्याच्या जे फ्लॅट 3-4 किलोमीटर लांब वगैरे होते त्याच्या ऑफिसपासून, त्यांची ही किंमत 600-700 रुपये अशी होती. त्यावेळीची गोष्ट आहे ही, 1990 वगैरे. तर त्यावेळी तेही 600-700 रुपये होते. तर त्याच्याप्रमाणे जर 500 रुपयाला मला ऑफिसपासून एवढ्या जवळ एक खोली मिळत आहे, तर बस अजून काय हवं आहे. म्हणून ते ऐकताच अनिकेतनी ती डील डन केली आणि त्यांना काहीतरी 1000 रुपये डिपॉझिटही दिलं आणि तिकडे आपलं सामान वगैरे मूव्ह करू लागला. ते मालक थोडे वियर्ड होते, थोडे विचित्र होते, पण त्यांचं वयही झालं होतं, तर त्यांची काही चूक नव्हती. ते एकटे राहत होते. त्यांचे मुलं बालं सर्व अमेरिकेला वगैरे सोडून गेली होती आणि त्यांना असं होतं की त्यांना हा घर सोडायचा नव्हता. त्यांना ह्या बंगल्याशी खूप जास्त प्रेम होतं. तेव्हा नेहमीच त्याचे जे शेजारी पाजारी असायचे ते बोलायचे की बा तू इथे का घर घेतलंस. त्याचं असं होतं की का घेतलंस म्हणजे मला माहिती आहे की थोडं घाण वगैरे आहे, पण माझी खोली वगैरे एकदम मस्त आहे आणि स्वस्तात आहे म्हणून मी घेतलं. त्यांचं असं होतं की म्हाताऱ्याला काय समजत नाही, म्हणजे तो दरवेळी असं एकदम रागात असतो. आपल्या कॉलनीमध्ये कोणाशीच त्याचं पटत नाही, नेहमी भांडत असतात, नेहमी ओरडत असतात, नेहमी किंचाळत असतात. तर माझ्या मते तर तू तिथे नको राहू. पण अनिकेतचं असं होतं की आता कुठे मला घर मिळालं आहे, मी डिपॉझिट दिलं आहे, आता जर मी घर सोडलं तर मला डिपॉझिटही मिळणार नाही आणि नवीन घर मिळेल की नाही त्याचाही गॅरंटी नाही. तर बोललं की ठीक आहे, बघू आपण पुढे बघू, आता तर राहू दे मला इथे, आता माझं सगळं चांगलं चाललंय, उगाच माझ्या मनात तुम्ही काय भरू नका. तर अनिकेतने त्या सर्व लोकांना इग्नोर केला आणि तो आपला राहायचा, म्हणजे कोण ना कोण बोलायचं पण अनिकेत एवढं लक्ष नाही द्यायचं. आणि एक दिवशी असंच झालं की अनिकेत मस्तपैकी त्याच्या कामावरून आला, बसला होता, पेपर वगैरे वाचत होता. अचानक त्याच्या दरवाजावर एक जोरात थाप पडली. उघडून बघितलं तर एक नवीन रूममेट आला होता त्यांच्यावर राहायला. राकेश नाव होतं त्याचं. अनिकेत आणि त्याची ओळख झाली आणि ते लोक गप्पा मारत होते, म्हणजे दोघे मिळून त्या घरमालकाबद्दलच बोलत होते की हा किती विचित्र आहे, किती असा वियर्ड आहे आणि कसा वागतो, कसं हे ते मस्त की त्यांच्या गप्पा वगैरे चालू होत्या. सर्व काय त्यांचं बोलणं वगैरे झालं. त्यांनी थोडं घरची साफसफाई वगैरे केली रूमची आणि थोड्या वेळानंतर रात्र झाली. त्यांनी त्यांचे हातरून वगैरे टाकून घेतले आणि अचानक आहे ना त्यांच्या रूमची लाईट गेली. जेव्हा अनिकेतने आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूवाल्यांची लाईट होती. इवन खाली जो घर मालकांचा रूम होता तिकडून ही लाईट येत होती. जसाच तो घर मालकाला विचारायला खाली जाणार होता आणि दरवाजा उघडणारच होता तितक्यात त्याच्या दरवाजावर जोरात थाप आली. हे काही युज्युअल नव्हतं. अनिकेतला वाटलं चोर वगैरे कोण आले का, म्हणून त्यांनी त्याच्या दरवाजातल्या की होलमधून बघितलं. जेव्हा त्यांनी की होलमधून बघितलं तर त्यांनी हे पाहिलं की जे त्यांचे घर मालक होते, जो तो वेडा म्हातारा होता, तो त्याच्या दरवाजा बाहेर एक कुऱ्हाड घेऊन उभा आहे. एक
कुऱ्हाड घेऊन उभा आहे. हे बघताच अनिकेत खूप जास्त घाबरला. त्याला समजत नव्हतं की तो काय करेल. त्याला घाम फुटला होता. त्याला काय समजतं, इथे तिथे पूर्ण रूममध्ये फिरत होता आणि तो लपण्यासाठी जागा शोधत होता, कारण त्याच्या रूममध्ये त्या दरवाजाला सोडून दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं. म्हणजे खिडकी वगैरे काहीच नव्हती, सर्वांना जाळी वगैरे होती. तर इकडे तिकडे शोधू लागला. त्याला ना एक कपाट दिसला, जो जुना कपाट असतो ना, गोदरेजचा कपाट, तो त्याला दिसला. तो त्याच्या आतमध्ये जाऊ लागला लपायला. तितक्यात जो राकेश होता, तो त्याचा नवीन रूममेट आला होता. तो बोलला, इथे नको लपू. तो बोलला, का इथे का नको लपू, मला इथे लपायचं, तो मारून टाकेल, तू पण लप. तो बोलला, इथे नको लपू, कारण गेल्या वेळी मीही इथे लपलेलो आणि त्याने मला इथेच मारलेलं. तर ही गोष्ट होती जी आपल्याला अक्षयनी पाठवलेली. माझी फेवरेट गोष्ट होती आजच्या एपिसोडमधली. पण तुमची कोणती फेवरेट गोष्ट आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. इव्हन तुम्ही आपल्याला मेल वगैरेही करू शकता आणि आजचा एपिसोड कसा वाटला हेही कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता आणि अशाच कोणत्या जर गोष्टी असतील तुम्ही मेल करा आणि स्पॉटिफायवरही ऐका आणि काळजी घ्या. आणि लवकरच आपण ट्रू क्राईम पॉडकास्ट आणणार आहोत आणि ज्यात आपण सिरियल किलर, मर्डर मिस्ट्री ह्या सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहोत. खूप इंटरेस्टिंग येणार आहे पुढे जाऊन. त्यामुळे स्टे ट्यून्ड, कीप वॉचिंग, चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि काळजी घ्या स्वतःची. बाय.